हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी सायन्स विथ ओम या यूट्यूब चॅनलवरती. तर लास्ट लेक्चरला आपण मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल पाहिला पहा. ओके, आता मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलमध्ये आपण त्याचे काही मेरिट्स पाहिले. ओके, त्यानंतर त्याचे काही काय पाहिले आपण डिमेरिट्स पाहिले. आता मेंडेलिव्हने जो पिरियडिक टेबल तयार केला पहा, तो पूर्ण होता का? नाही. त्याने किती एलिमेंटची डिस्कवरी केली? टोटल 63 एलिमेंटची त्याने काय केली? डिस्कवरी केली. त्यानंतर त्यामध्ये त्याचे काय काय होते? मेरिट्स होते. जसं की त्याने ज्या एलिमेंटचा शोध लागला नव्हता त्या एलिमेंटच्या पिरियडिक टेबलमध्ये काही व्हॅकंट प्लेसेस ठेवले होते पहा. हा काय त्याचे मेरिट्स आहेत. हे काय येतं? मेरिट्स. भरपूर आपण त्याचे मेरिट्स पाहिले. त्यानंतर डिमेरिट्स पाहिले, जसं की त्यांनी पोझिशन ऑफ हायड्रोजन ॲटम सांगितलेली नव्हती, किंवा कोबाल्ट आणि निकेलचं जर ॲटॉमिक मास पाहिलं तर त्यांनी कसं सांगितलेलं आहे? सेम सांगितलं होतं. हे काय झालं? त्याचं डिमेरिट झालं. ओके, तर आपण ते डिमेरिट्स आणि मेरिट्स लास्ट लेक्चरला पाहिले होते. ज्यांचं राहिलं असेल त्यांनी लास्ट लेक्चर पाहून घ्या. आणि आज आपण स्टार्ट करणार आहेत पहा मॉडर्न पिरियडिक लॉ. आज काय स्टार्ट करणार आहेत आपण? मॉडर्न पिरियडिक लॉ. ओके, आता मॉडर्न पिरियडिक लॉ. आता मी तुम्हाला सांगितलं पहा 3 सायंटिस्ट होते. ओके, कोण कोणते ते 3 सायंटिस्ट? फर्स्ट कोणता होता? डोबे रायनर. कोण होता? डोबे रायनर. सेकंड कोण होता? न्यूलँड्स. सेकंड कोण होता? न्यूलँड्स. त्यानंतर थर्ड कोण होता? मेंडेलू. थर्ड कोण होता? मेंडेलू. आता चॅप्टर स्टार्ट केल्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं हे 3 जे सायंटिस्ट त्यांनी जो शोध लावलाय पहा, त्याच्यात मेरिट्स आहेत काही, काय काय येतं? डिमेरिट्स आहेत. म्हणजे मी यांना एक नाव दिलं पहा, काय म्हणलं? नाकाम सायंटिस्ट. यांना काय म्हणलं मी? नाकाम सायंटिस्ट. मग त्यानंतर एक सायंटिस्ट आला पहा, हे 3 सायंटिस्टच्या नंतर. त्याचं नाव आहे पहा हेनरी मोस्ली. काय आहे? हेनरी मोस्ली. आता हा जो हेनरी मोस्ले पहा, याने आपल्याला काय दिला? मॉडर्न पिरियडिक टेबल. काय? हा जो हेनरी मोस्ले यांनी काय दिला आपल्याला? मॉडर्न पिरियडिक टेबल. आता याने जो आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबल दिला तो पूर्ण काय होता? ॲक्युरेट. जसं की अगोदर किती 63 एलिमेंटचा काय लागला होता? शोध लागला होता. पण जो हेनरी मोस्ले त्याने जो आपल्याला पिरियडिक टेबल दिला, त्या पिरियडिक टेबल मध्ये टोटल 118 एलिमेंटचा काय लागलेला आहे? शोध लागलेला आहे. आता मॉडर्न पिरियडिक लॉ पहा. आता आपण काय पाहिलं? पहा, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. पण मेंडेलूनी काय सांगितलं होतं? मेंडेलूनी काय सांगितलं होतं? प्रॉपर्टीज ऑफ द फंक्शन, प्रॉपर्टीज ऑफ द फंक्शन, प्रॉपर्टीज ऑफ द फंक्शन, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर द periodic function of their atomic masses, periodic function of their periodic function of their atomic masses, of their atomic masses. जे की त्याचं काय होतं? डिमेरिट्स होतं. जे की त्याचं काय होतं? डिमेरिट्स. पण हेनरी मोस्लेने काय सांगितलं? प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. म्हणजे जो पिरियडिक टेबल आहे पहा, त्या पिरियडिक टेबल मध्ये जे एलिमेंट मांडलेले आहेत पहा, ते त्याच्या ॲटॉमिक नंबर नुसार मांडलेले आहेत. ते एलिमेंट कशानुसार मांडलेले आहेत? त्याच्या ॲटॉमिक नंबर नुसार मांडलेले आहेत. पण अगोदर मेंडेलने काय सांगितलं होतं? पिरियडिक टेबल मध्ये जे एलिमेंट मांडलेले आहेत ते त्याच्या ॲटॉमिक मास नुसार मांडलेले आहेत. ते काय? त्याचं डिमेरिट झालं. पण आपल्याला हेनरी मोस्लीने जे सांगितलं ते काय आहे? ॲक्युरेट. ॲटॉमिक नंबर, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. आता बा 1913 मध्ये इंग्लिश सायंटिस्ट कोण आहे? हेनरी मोस्ले. डेमॉन्स्ट्रेटेड विथ द हेल्प ऑफ experiment done using X-ray tube that the atomic number of an element correspond to the positive charge on the nucleus or the number of the proton in the nucleus. आता एक ॲटम आहे पहा, सपोज हा काय आहे? ॲटम. ॲटमचा हा काय आहे? न्यूक्लियस. ह्या ॲटमचे काय येतं? ऑर्बिट. आता ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये काय असते? प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. आणि हे जे ऑर्बिट असते त्या ऑर्बिट भोवती काय फिरत असतात? इलेक्ट्रॉन. काय फिरत असतात? इलेक्ट्रॉन. प्रोटॉनवर कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह. न्यूट्रॉन कसं असतं? न्यूट्रल असतं. कसं असतं? न्यूट्रल. आणि इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह. ह्या गोष्टी तुमच्या लक्षात पाहिजेत. ओके, आता मॉडर्न पिरियडिक लॉ. त्यानंतर हेनरी मोस्ले याने आपल्याला काय दिलं पहा? लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल दिला. काय दिला? लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. आता नेक्स्ट पाहायचं पहा आपल्याला काय आहे? मॉडर्न पिरियडिक टेबल. त्यालाच काय म्हणतो आपण? लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबललाच काय म्हणतो? लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. आता पहा, द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट रिझल्टिंग फ्रॉम अन अरेंजमेंट ऑफ अन एलिमेंट इन अन
increasing order of their atomic numbers is the modern periodic table. The properties of the element can be predicted more accurately with the help of the modern periodic table formed on the basis of atomic number. The modern periodic table is also called as the long form of the periodic table. आता modern periodic table आहे त्यालाच काय म्हणतो आपण long form of the periodic table. आता बघा जसं की अगोदर आपल्याला मेंडेलियनने सांगितलं होतं प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, पण आपल्याला हेनरी मोसलेने काय सांगितलं प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. काय सांगितलं ॲटॉमिक नंबर्स. तोच त्याने आपल्याला लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल दिला. आपण तेच एक्सप्लेन केले ॲज in the modern periodic table the elements are arranged in accordance with their atomic number. As a result most of the drawbacks of Mendeleev's periodic table appear to be removed. आता त्यानंतर पहा however the ambiguity about the position of hydrogen is not removed even in the modern periodic table. आता हे जो मॉडर्न पिरियडिक टेबल तयार झाला यामध्ये हायड्रोजनची पोझिशन अजून पण काय झालेली नाही म्हणजे समजलेली नाही. पहा हायड्रोजन फर्स्ट ग्रुप मध्ये टाकायचं आहे का 17th ग्रुप मध्ये टाकायचं आहे. त्यानंतर we have seen in the previous standard that the electronic configuration of an atom, the way in which the electron are disturbed in the shell around the nucleus is determined by the total number of electron in it. आता तेच एक्सप्लेन केलंय मॉडर्न पिरियडिक टेबल. आता महत्त्वाचं तुम्हाला काय सांगितलं प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स एवढंच लक्षात ठेवा ते जास्त महत्त्वाचं. आणि त्याच्यानंतर मेंडेलिव्हचे ड्रॉबॅक्स काय केले हेनरी मोसलेने मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये भरून काढले. बा त्यानंतरचा पहा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे पहा स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबलचं आपल्याला काय पाहायचं आता स्ट्रक्चर. आता हे जे स्ट्रक्चर आहे सगळं थेअरीमध्ये दिलेलं आहे ते तुम्हाला असं समजून सांगण्याऐवजी पिरियडिक टेबल पाहिजे आपल्याला त्यासाठी. हा काय आहे पिरियडिक टेबल जे की हेनरी मोसलेनी सर्च केला पहा. हा काय आहे पिरियडिक टेबल. आता त्याचं स्ट्रक्चर पाहून घ्या. दिसलं का अरे स्ट्रक्चर दिसलं पिरियडिक टेबलचं. सगळे काय करा स्ट्रक्चर पाहून घ्या. आता हा जो पिरियडिक टेबल आहे पहा या पिरियडिक टेबल मध्ये टोटल एलिमेंट किती इथं 118 एलिमेंट. किती इथं 118 एलिमेंट्स वेअर डिस्कवर. टोटल किती एलिमेंटचा शोध लागला यामध्ये 118 एलिमेंट. हे पहा हा जो पिरियडिक टेबल आहे पिरियडिक टेबल या पिरियडिक टेबल मध्ये टोटल 4 ब्लॉक येतं. किती ब्लॉक येतं टोटल 4 ब्लॉक. ते कोणकोणते येतं 4 ब्लॉक्स. ते कोणकोणते येतं एस पी डी अँड एफ. आता हा जो ग्रुप 1 आणि ग्रुप 2 आहे याला काय म्हणतात एस ब्लॉक. त्यानंतर हा ग्रुप 13 टू ग्रुप 18 याला काय म्हणतात पी ब्लॉक. त्यानंतर हा ग्रुप 3 टू ग्रुप 12 याला काय म्हणतात डी ब्लॉक. याला काय म्हणतात डी ब्लॉक. आणि ह्या जे दोन सिरीज आहेत पहा खाली याला काय म्हणतात ए ब्लॉक. ही कोणती आहे लॅन्थेनाइट सिरीज आणि ही कोणती आहे ॲक्टिनाइट सिरीज. म्हणजे पिरियडिक टेबलच्या बॉटमला काय येतात two series are found in the bottom of the periodic table. In the bottom of the periodic table. In the bottom of the periodic table. पिरियडिक टेबलच्या बॉटमला किती सिरीज येतात 2 लॅन्थेनाइट अँड ॲक्टिनाइट सिरीज. त्यालाच काय म्हणतो आपण ए ब्लॉक. त्यालाच काय म्हणतो ए ब्लॉक. इथपर्यंत लक्षात आलं का काय म्हणलं मी टोटल किती एलिमेंटचा शोध लागला 118. या पिरियडिक टेबल मध्ये टोटल किती एलिमेंट येतं 118. आता हे जे 118 एलिमेंट येतं हे 118 एलिमेंट 4 ब्लॉक्स मध्ये काय केलेलं येतं डिवाइड. एस ब्लॉक पी ब्लॉक डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. एस ब्लॉक काय ग्रुप 1 अँड 2. त्यानंतर पी काय 13 टू 18. त्यानंतर डी काय 3 टू 12 आणि त्यानंतर एफ काय 2 सिरीज आहेत लॅन्थेनाइट आणि ॲक्टिनाइट. त्यालाच काय म्हणतो आपण एफ ब्लॉक. आता जर तुमच्या लक्षात राहत नसलं पहा एस ब्लॉक पी ब्लॉक कुठे डी ब्लॉक कुठे ए ब्लॉक कुठे तर लक्षात ठेवण्यासाठी पहा तुम्हाला एक ट्रिक सांगतो. एस फॉर सामनेवाला काय म्हणा त्याला एस फॉर सामनेवाला. याला काय म्हणा एस फॉर सामनेवाला म्हणजे लक्षात राहील असा. इकडून जर पाहिला तर कसं आहे सामनेवाला म्हणजे एस फॉर सामनेवाला. पी फॉर पीछेवाला. पी फॉर पीछेवाला. त्यानंतर डी फॉर डाऊनवाला. डी फॉर डाऊनवाला. आता मला सांगा हे जे एफ ब्लॉक मधले एलिमेंट आहेत हे एफ ब्लॉक मधले काही नवीन एलिमेंट आहेत का नाही. हे एलिमेंट इथले आहेत पहा हे एलिमेंट आहेत. पण आता इथं त्यांना जागा होती का टाकायला नाही. त्याच्यामुळे इथं जागा नसल्यामुळे ते बॉटम ऑफ द पिरियडिक टेबलला टाकलेत. म्हणजे ऑलरेडी हे पिरियडिक टेबलच्या डी ब्लॉक मधलेच एलिमेंट आहेत पण हे कुठं बाहेर टाकलेत. म्हणून मी याला म्हणलं फेका हुआ. काय म्हणलं याला फेका
हुआ. काय म्हणलं याला? फेका हुआ. तर पिरियोडिक टेबलच्या काय बेसिक कन्सेप्ट लक्षात आल्या तुम्हाला? पिरियोडिक टेबलच्या काय बेसिक म्हणजे एक मॉडर्न स्ट्रक्चर लक्षात आलं का? आता मी काय केलं, सपोज इथपासून एक झिगझॅग लाईन काढली. काय केलं? इथपासून एक झिगझॅग लाईन काढली. काय केली मी? इथपासून एक झिगझॅग लाईन काढली. तर हे जे पलीकडले आहेत पहा, हे पलीकडले सगळे काय आहेत? नॉन मेटल आहेत. काय केलं मी? पिरियोडिक टेबल मध्ये जर ग्रुप 13 मध्ये एक झिगझॅग लाईन काढली, तर त्या झिगझॅग लाईनच्या पलीकडचे सगळे काय आहेत? नॉन मेटल. त्या झिगझॅग लाईनच्या अलीकडचे सगळे काय आहेत? मेटल. त्या झिगझॅग लाईनच्या अलीकडचे सगळे काय आहेत? मेटल. आणि ही झिगझॅग लाईन आहे ना, या झिगझॅग लाईनच्या जे बाउंड्रीवर आहेत, काय म्हणलं मी? या झिगझॅग लाईनच्या जे बाउंड्रीवर आहेत ते काय आहेत? मेटॅलॉइड्स. ते काय आहेत? मेटॅलॉइड्स. आता मेटल काय आहे, नॉन मेटल काय आहे, मेटॅलॉइड्स काय आहे, 8वीला शिकलात तुम्ही. मेटल्स म्हणजे काय? सपोज याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो असं म्हणा, किंवा जे प्रॉपर्टीज असतात काही सोनेरिटी, मॅलिएबिलिटी, डक्टिलिटी, या प्रॉपर्टीज जे दाखवतात ते काय असतात? मेटल. जे दाखवत नाही ते काय असतात? नॉन मेटल. आणि जे दोन्ही पण प्रॉपर्टी दाखवतात त्याला काय म्हणतात? मेटॅलॉइड्स. म्हणजे मेटलचे पण प्रॉपर्टीज दाखवतात आणि नॉन मेटलच्या पण प्रॉपर्टीज दाखवतात, ते काय येतं? मेटॅलॉइड्स. म्हणजे जसं की हे जर्मेनियम, अँटिमनी, पोलोनियम, टेलरियम, अर्सेनिक, हे काय येतं? मेटॅलॉइड. हे काय येतं? मेटॅलॉइड. तर आलं लक्षात पिरियोडिक टेबलचं बेसिक कन्सेप्ट. टोटल 118 एलिमेंट आहेत. 4 ब्लॉक आहेत. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक. त्यानंतर मेटल, नॉन मेटल कुठं असतात, मेटॅलॉइड कुठं असतात, हे सगळं बेसिक कन्सेप्ट लक्षात आल्या तुमच्या? बेसिक कन्सेप्ट लक्षात आल्या का पिरियोडिक टेबलच्या? तर तुम्हाला जे इथे पहा तेच एक्सप्लेन केलेलं आहे. हे जे टोटल आहे ना यामध्ये तेच एक्सप्लेन केलेलं आहे. आता पिरियोडिक टेबल पहा, एक सांगत राहिलं. आता पिरियोडिक टेबल मध्ये हे जे व्हर्टिकल कॉलम आहेत पहा, काय पिरियोडिक टेबल मध्ये जे व्हर्टिकल कॉलम आहेत त्याला काय म्हणतात? व्हर्टिकल कॉलम आहेत त्याला काय म्हणतात? ग्रुप्स. त्याला काय म्हणतात? ग्रुप्स. आणि पिरियोडिक टेबल मध्ये जे हॉरिझॉन्टल रोज आहेत, पिरियोडिक टेबल मध्ये जे हॉरिझॉन्टल काय रोज आहेत त्याला काय म्हणतात? पिरियड्स. त्याला काय म्हणतात? पिरियड्स. आता टोटल पिरियड्स किती इथं? 7. आणि टोटल ग्रुप्स किती इथं? 18. टोटल पिरियड्स किती इथं? 7. आणि टोटल ग्रुप्स किती इथं? 18 आहेत पहा. ओके. तालक लक्षात काय करा, वाचून घे सगळं. मी आता जी इन्फॉर्मेशन सांगितलेली तिची ही झिगझॅग लाईन काढली, त्याच्यानंतर मला जो भेटलं काही मेटल आहेत, काही नॉन मेटल आहेत, काही कसे आहेत? मेटल आहेत. त्यानंतर हा जो ग्रुप 1 आणि 2 आहे पहा, ग्रुप 1 आणि 2. ग्रुप 1 ला म्हणतात अल्कली मेटल. ग्रुप 1 ला काय म्हणतात? अल्कली मेटल म्हणजे एस ब्लॉक. त्यानंतर ग्रुप 2 ला काय म्हणतात? अल्कलाइन अर्थ मेटल. ग्रुप 2 ला काय म्हणतात? अल्कलाइन अर्थ मेटल. ग्रुप 2 ला काय म्हणतात? अल्कलाइन अर्थ मेटल. त्यानंतर हा जो डी ब्लॉक आहे पहा, डी ब्लॉक याला म्हणतात ट्रान्झिशन एलिमेंट. याला काय म्हणतात? ट्रान्झिशन एलिमेंट. याला काय म्हणतात? ट्रान्झिशन एलिमेंट. त्यानंतर हे बोरॉन फॅमिली, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि त्यानंतर हे नोबेल गॅसेस. ग्रुप जो 18 आहे ना याला काय म्हणतात? नोबेल गॅसेस. काय म्हणतात? नोबेल गॅसेस. किंवा याला झिरो ग्रुप इलिमेंट म्हणतात. काय म्हणतात? झिरो ग्रुप इलिमेंट. तर ते जे स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे त्यामध्ये हे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. ते काय करा, वाचून घ्या. आता मी तुम्हाला हे पिरियोडिक टेबल थ्रू हे सगळे एक्सप्लेन केलेलं ना, तेच तिथं दिलेलं आहे पहा. ओके. आता ते लक्षात आलं तुमच्या मॉडर्न पिरियोडिक टेबल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट. आता काय पाहिजे आपल्याला? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता नेमकं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एखादा एलिमेंट आहे ते एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहितात? आता सपोज मी एक एलिमेंट घेतला पहा, काय घेतला? सोडियम. काय घेतला? सोडियम. सोडियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 11 आहे. काय आहे? 11 आहे. सोडियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 11. आता मला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं. काय लिहायचं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मी काय लिहिणार? 281. काय लिहिणार? 281. म्हणजे पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन टाकायचे? फक्त 2. त्यानंतर सेकंड मध्ये 8 आणि राहिलेल्या मध्ये 1 टाकायचा. आता कॅपॅसिटी जर पाहिली तर KLMN असे 4 शेल असतात. किती शेल असतात? 4. हे 4 के मध्ये मी फक्त 2 इलेक्ट्रॉन टाकू शकतो. के मध्ये किती? 2. त्यानंतर एल मध्ये किती टाकू शकतो? 8. एम मध्ये किती? 18. आणि एन मध्ये किती टाकू शकतो? 32. हे तुम्ही सगळं 8वीला पाहिलेलं आहे. हे सगळं कधी पाहिलेलं तुम्ही? 8वीला. हे सगळं 8वीचा पार्ट. आता 2 8 18 32 कुठं आलं? कसं आलं? तर हे कसं कोणत्या फॉर्म्युल्याने आलं सांगा? 2n स्क्वेअर. या फॉर्म्युल्यावरून काय आलं माझं? 2 8 18 32. मी जर
यांची व्हॅल्यू 1 घेतली के साठी तर माझं उत्तर काय येणार 2. एल साठी यांची व्हॅल्यू मी जर 2 घेतली तर माझं उत्तर काय येणार 8. त्यानंतर एम साठी मी यांची व्हॅल्यू 3 घेतली तर माझं उत्तर काय येणार 18. आणि एन साठी मी जर यांची व्हॅल्यू 4 घेतली तर माझं उत्तर काय येणार 32. तर ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तसं लिहितात पहा. आता मला कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचंय. कशाच लिहायचंय कॅल्शियमचं की ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 20 का. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर पहा बरं किती यामध्ये पहा. कॅल्शियम कुठे आहे पहा. हा 20. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 20. आता मला कॅल्शियमचा ॲटॉमिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं. काय लिहिणार मी के शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन टाकले 2. त्यानंतर एल शेल मध्ये किती टाकणार 8. ओके. आणि त्यानंतर मी आता जी एम शेल आहे एम शेल मध्ये 10 इलेक्ट्रॉन टाकणार का. एम शेल मध्ये मी 10 इलेक्ट्रॉन टाकणार का. अरे समजतंय का समजतंय का समजतंय का काय अडचण नाही ना. अडचण असेल तर विचार. हे पहा कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 20. मला यामध्ये किती के मध्ये मी किती इलेक्ट्रॉन टाकले 2. एल शेल मध्ये किती टाकले 8. एम ची कॅपॅसिटी 18 आहे पण मी एम मध्ये 10 इलेक्ट्रॉन टाकणार का नाही. मी एम मध्ये 8 टाकणार आणि राहिलेले 2 इलेक्ट्रॉन पुढच्या शेल मध्ये टाकणार का. असं का कारण की ऑक्टेट रूल नुसार. कशानुसार ऑक्टेट रूल नुसार प्रत्येक इलेक्ट्रॉन एक काय ऑक्टेट रूल असतो. ऑक्टेट रूल म्हणजे काय अष्टक स्थिती. प्रत्येक इलेक्ट्रॉन हा ऑक्टेट रूल म्हणजे अष्टक स्थिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक जो एलिमेंट असतो तो ऑक्टेट रूल पाळतो पहा. म्हणजेच ते ऑक्टेट रूलला काय असतो स्टेबल असतो. ऑक्टेट रूलला काय असतो स्टेबल. जसं की आपल्याकडे कसं पैसा गाडी बंगला नोकरी चोकरी या सगळ्या गोष्टी आल्या आपण कसं स्टेबल होतो तसे जे एलिमेंट आहेत ते ऑक्टेट स्टेटला काय असतात स्टेबल असतात. ऑक्टेट स्टेटला काय असतात स्टेबल. म्हणजे जर त्याच्या शेवटच्या कक्षेत जर 8 इलेक्ट्रॉन असले तर तो काय होतो स्टेबल होतो. मग ते राहिलेले इलेक्ट्रॉन काय करतो पुढच्या शेलमध्ये ट्रान्सफर करतो. त्यालाच काय म्हणतात ऑक्टेट रूल. त्यालाच काय म्हणतात ऑक्टेट रूल. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं लक्षात आलं का. आता आपल्याला पाहिजे ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपण पाहिलं ना पिरियोडिक टेबल मध्ये काय असतात ग्रुप्स किती इथं 18 आहेत. पिरियोडिक टेबल मध्ये टोटल किती ग्रुप्स आहेत 18 ग्रुप्स आहेत. किती इथं 18 ग्रुप्स आणि पिरियड्स किती इथं 7. मग आता आपल्याला ग्रुपचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते कसं लिहितात आणि त्यानंतर जो पिरियड्स आहेत त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहितात ते पाहिजे पहा. यू विल फाइंड दॅट नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन ऑल दीज एलिमेंट फ्रॉम द ग्रुप 1 दॅट इज द फॅमिली ऑफ अल्कली मेटल इज द सेम. आता मी जर ग्रुप 1 मध्ये पाहिलं तर ग्रुप 1 च्या प्रत्येक इलेमेंटच्या लास्ट मध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. प्रत्येक इलेमेंटच्या लास्ट मध्ये काय आहे एकच इलेक्ट्रॉन आहे. मग मला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिता येईल पहा. फ्रॉम एनी अदर ग्रुप्स यू विल फाइंड द नंबर ऑफ देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन टू द सेम आहे. फॉर एक्झाम्पल द एलिमेंट ऑफ बेरिलियम मॅग्नेशियम अँड कॅल्शियम बिलॉंग टू द ग्रुप 2 दॅट इज द फॅमिली ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल. आता मी तुम्हाला काय म्हणलं ग्रुप 1 ला काय म्हणतात अल्कली मेटल आणि ग्रुप 2 ला काय म्हणतात अल्कलाइन अर्थ मेटल. There are 2 electron in the outermost shell. Similarly, there are 7 electron in the outermost shell of the elements such as fluorine and chlorine from the group 17. That is the family of halogen. Group 17 लाच काय म्हणतात family of halogen. Group जो 17 आहे त्याला त्याचंच काय नाव आहे halogen family. त्याचं काय नाव आहे halogen family. While going from top to bottom within any group, one electronic shell gets added at a time. From this we can say that the electronic configuration of the outermost shell is a characteristic of at a particular group. However, as we go down a group, the number of shell goes on increasing. आता मी जर वरून खाली ग्रुप मध्ये आलो तर नंबर ऑफ शेल काय होतात इन्क्रीज होतात. नंबर ऑफ शेल काय होतात इन्क्रीज होतात. आता मला जर सपोज लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 3 आहे. मग मी याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिणार 2 1. त्यानंतर सोडियमचा काय आहे 11 आहे. काय किती आहे 11. याचं काय लिहिणार 2 8 1. म्हणजे मी जर ग्रुप 1 घेतला तर ग्रुप 1 च्या प्रत्येक ग्रुप 1 मध्ये त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन राहणार. किती राहणार 1. म्हणजे ज्याची मला जर व्हॅलन्सी म्हणलं व्हॅलन्सी काय असतं नंतर पाहायचं आपल्याला आता लक्षात ठेव. मग मला व्हॅलन्सी म्हणलं तर मी प्रत्येकाची काय घेणार 1 कारण की त्याच्या प्रत्येक आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात 1 असतात. तसंच जर मी ग्रुप 2 घेतला तर ग्रुप 2 च्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असणार 2 असणार. किती असणार 2. मी जर ग्रुप 3 मध्ये गेलो किती असणार 3. ग्रुप 4 मध्ये काय 4. असंच 1 डाऊन द ग्रुप नंबर ऑफ व्हॅलन्स शेल काय होतात इन्क्रीज. मग तसंच नंबर ऑफ आउटर मोस्ट शेल मध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत ते पण काय होत असतात इन्क्रीज होत असतात. ओके लक्षात आलं का ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉम्पिटिशन कसं लिहितात.
आलं का लक्षात ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हा आता त्यानंतर आपल्याला पिरियडचं पाहिजे. पिरियडचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसल्यात पहा. यू विल फाइंड दॅट द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन is the different in this element. However, the number of shell is the same. You will also find that while going from the left to right within the period, the atomic number increases by 1 at a time, and the number of valence electron also increases by 1 at a 1 at a time. आता मी पिरियड्स मध्ये मी असं गेलो. ओके, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. तर काय होतं, एक एक इलेक्ट्रॉन वाढत चालतो पहा. एक एक इलेक्ट्रॉन काय होत चालतो, वाढत. म्हणजे एक एक शेल एक्स्ट्रा काय होत चालते, ऍड होत चालते. एक एक शेल एक्स्ट्रा काय होत चालते, ऍड. म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते एक एकने वाढत चालतं पहा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं, एक एकने वाढत चालतं पहा. म्हणजे जसं तसंच पिरियड मध्ये आता सांगितलं पहा, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, हे आर्गॉन झालं. हॅव इलेक्ट्रॉन इन द 3 शेल KLM. Write down the electronic configuration of these element and confirm. In the modern periodic table, electron are filled is the same shell while going along the period left to right, and at the beginning of the next period a new electron shell start filling up. The number of element in the first 3 periods is determined by electron capacity of the shells and the law of electron octet. आता पहा, मग तुम्हाला आत्ता सांगितलं बघा की किती शेल असतात, KLM N. N ची व्हॅल्यू जर मी 1 घेतली, 2 घेतली, 3 घेतली आणि 4 घेतली, तर ते पुट केल्यानंतर मला काय तर 2 8 18 32 आलं लक्षात. हे 2 8 18 32 कसं आलं आत्ता सांगितलं तुम्हाला. कसं, कोणत्या फॉर्म्युल्यानुसार, 2n². कोणत्या 2n. म्हणजे फक्त मग तसं इलेक्ट्रॉन काय करत चालायचे, भरत चालायचे. म्हणजे तसंच आपण त्याचं काय लिहू शकतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय लिहू शकतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय लिहू शकतो आपण त्याचं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर आलं लक्षात इथपर्यंत. As per the electron holding capacity of shell, 2 electrons are present in the first period and 8 elements in the second period. The third period also contain only 8 elements due to the law of electron octet. There are few more factors which control the filling of electron in subsequent period, which will be considered in the next standard. आता the chemical reactivity of an element is determined by the number of valence electron in it. The shell number of valence shell, the information on this point is obtained from the position of the element in the periodic table. That is, the modern periodic table has proved useful for study of element. आता तुम्हाला जेव्हा 11th आणि 12th ला जातात तेव्हा तुम्हाला त्याचा डिटेल स्टडी करायचा आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे कसं SPDF असं कसं लिहितात हे तुम्हाला पूर्ण काय करायचं आहे, स्टडी 11th आणि 12th ला गेल्यानंतर. तर आलं लक्षात, ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहितात आणि पिरियडचं कसं लिखतात. आता जसं तुम्ही ग्रुपमध्ये जाता तर प्रत्येक ग्रुपमध्ये त्याच्या व्हॅलन्स शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन शिल्लक राहणार. पण तुम्ही जसं तुम्ही पिरियड्समध्ये जाता तसं पिरियड्समध्ये एक एक नंबरनी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होत चालणार, वाढत चालणार. आता मी जर ग्रुपमध्ये पिरियड्समध्ये सपोज सोडियम घातला, ओके, त्यानंतर काय घातला, मॅग्नेशियम. मला सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं, काय लिहिणार मी, 281. मग मॅग्नेशियमचं काय येणार, 282. त्यानंतर काय आहे, ॲल्युमिनियम आहे, मग ॲल्युमिनियमचं काय लिहिणार, 283. असं एक एक इलेक्ट्रॉन काय होत चालतो पिरियड्समध्ये वाढत चालतो. पण जर मी ग्रुप वाईज गेलो तर ग्रुप वाईज काय होतं सांगा. हेलियम घेतला मी, लिथियम घेतला आणि सोडियम घेतला. सांगा याचं इलेक्ट्रॉनिक कॉम्पॅरिझन कसं लिहिणार मी, 2 कसं लिहिणार, फक्त 2. त्यानंतर मी लिथियमचं कसं लिहिणार, 2 1. त्यानंतर सोडियमचं कसं लिहिणार, 2 8 1. हेलियम नाही ना इथे, हेलियम कसं, हायड्रोजन घ्या, काय हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉम्पॅरिझन काय लिहिणार, 1. आता मला इथं प्रत्येक मध्ये काय दिसतंय, शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, एकच आहे. किती आहे, एकच आहे. म्हणजे जर मी ग्रुप वाईज, हे काय आहे ग्रुप वाईज, आणि हे कसं आहे पिरियड वाईज, हे कसं आहे पिरियड वाईज, हे कसं आहे ग्रुप वाईज आणि कसं आहे पिरियड वाईज. आलं लक्षात, इथपर्यंत लक्षात आलं का, काय अडचण आहे का, काय अडचण असेल तर सांगा. तर पहा इथपर्यंत जर तुम्हाला समजलं असेल तर मग आपण पिरियडिक क्लासिफिकेशन, पिरियडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहतो. हे 2-3 पॉईंट आहेत तेवढे आपण, मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, ग्रॅव्हिटेशन, त्यानंतर आपला चॅप्टर काय होतोय संपतोय. ओके, तर इथपर्यंत तुमचं लक्षात आलं सगळं सर्वांना, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का.
तर अजून आपले एक लेक्चर होईल आणि आपला हा चॅप्टर काय होईल कम्प्लीट होईल. तर काय करा, जर तुम्हाला शिकवलेलं समजलं असेल, पूर्ण कन्सेप्ट जर तुमच्या डोक्यात गेली असेल, तर काय करा, व्हिडिओला लाईक करा, स्टडी सायन्स विथ ओम या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक सुंदर अशी कमेंट करा, जेणेकरून मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी काय भेटेल, प्रोत्साहन भेटेल. तर आपण भेटूत एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, जबरदस्त राहा. थँक्यू.